नमस्कार. आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वल लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ म्हणजे परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे काय? भक्ती कशी केली पाहिजे या संदर्भातचाच आजचा व्हिडिओ आहे. भक्ती ही नदीप्रमाणे आहे. नदी जशी वाहते तशी भक्ती केली तर वाहतही जाते. भक्ती तशी केली तर भक्ती फारच कठीण आहे आणि मानली तर आणि मनापासून केली तर भक्ती सोपी पण आहे. हे भक्तीचे दोन अर्थ आहेत. जी भक्ती प्रेमाने आवडीने केली जाते तीच पुरुषार्थ रूपाने फलद्रूप होते. जी आवडीने प्रेमाने मनापासून जी भक्ती केली जाते ती खरोखरच फलद्रूप होते. भक्ती म्हणजे मुक्तीच्या वाटेची पायरी आहे. म्हणजे आपल्या जीवनात जी येणारे संकटे आहे, अडीअडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी भक्तीची खूप गरज असते आणि गुरुची पण खूप गरज असते. सद्गुरूचा उपदेश हाच खरा जो आपणास निज स्वरूपापर्यंत पोहोचवतो. सत्संगाने भक्तीच्या पायऱ्या चढता येतात. म्हणून जेव्हा जेव्हा सत्संग चालू असेल बघा आपल्या आश्रमावर 14च्या दिवशी आश्रमावर मोठा सत्संग असतो, तेव्हा सर्व भाविक आश्रमावरती जातात आणि सत्संगाचा लाभ घेतात आणि सद्गुरूंच्या सानिध्यात पूर्ण रात्र घालवतात. आणि त्यामुळे सद्गुरूंचीही आपल्याला ज्या आवड निर्माण होते, परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सोपा होतो आणि आपल्या जीवनातील नाहीशी होण्याचा संकटे नाहीशी होतात. गुरुची भक्ती असेल, गुरुची भक्ती नसेल तर जीवनही धिक्कारण्यायोग्य आहे. कारण हा संसार, ही माया, हा धोक्याचा महल आहे आणि तो कधी वितळायलाही वेळ लागणार नाही. संसार हा सगळा मोहमायाचा पसारा आहे. कबीर म्हणतात, भक्ती करावी, गुरुचे आशीर्वाद मिळवावेत अशी मनाची फार इच्छा आहे. मनातील सर्व भल्या-बुऱ्या वासनांचे निराकरण केल्याशिवाय भक्त दास होणेही शक्य नसते. भाव म्हणजे प्रेम. प्रेम असल्याविना भक्ती होत नाही. बघा किती छान सांगितलेलं आहे ते भक्तीचा अर्थ. भाव म्हणजे प्रेम. प्रेम असल्याविना भक्ती होत नाही. तसेच भक्ती असल्याशिवाय प्रेम होत नाही. भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही. भक्ती असल्याशिवाय प्रेम होत नाही. कारण भाव आणि भक्ती या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. गुरुची भक्ती फार कठीण आहे. एक वेळ तलवारीच्या धारेवर चालता येईल, इथे तसं नाही. गुरुची भक्ती फार कठीण आहे आणि मनापासून केली तर ती सोपी पण आहे. सद्गुरूला शरण जावे, सद्गुरूंचे नाम स्मरण करावे, सद्गुरूंवर पाहिजे तो मनापासून भक्ती, सद्गुरूंवर भाव ठेवावा. म्हणजे गुरु आपल्याला हर संकटातून तारून नेतात. त्यामुळे आपल्या जीवनात सद्गुरूंची सर्वात जास्त गरज असते. म्हणून आश्रमावर 14च्या दिवशी जो सत्संगाचा कार्यक्रम होतो, तिथे सर्वांना सद्गुरू करण्याचेच मार्गदर्शन केले जाते. सद्गुरूंचा शोध कसा करा, त्याला शरण कसे जावे, म्हणजे त्याच्याच कृपेने हळूहळू सर्व काही प्राप्त होईल. खरा गुरु कसा शोधावा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी. खरा गुरु कसा शोधावा म्हणजे बघा, जे आपण कोणतं आलं आणि कोणताही गुरु आपण गुरु करायचा ठरवला आणि कोणताही गुरु केला तर त्यात काहीच अर्थ नाही. गुरु हा पण पारखूनच करावा. मी एक शॉर्टमध्ये पण शॉर्ट केलेला आहे, गुरु हा नेहमी पारखूनच करावा. त्यामुळे गुरु करतानाही गुरु हा आपल्याकडून धन दौलत घेणारा नको. आपल्याला सद्गुरू कसा पाहिजे, सद्गुरू आपल्याला भक्ती मार्ग दाखवून आपल्याला भक्ती रूपाने मोठा करणारा असावा. श्रद्धेने सद्गुरूची
गुरुची उपासना करणारा, ज्ञानप्राप्तीच्या उपायांना अवलंबणारा, जितेंद्रिय असा भक्त ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला अवलंब परम शांती प्राप्त होते, असा भक्त असतो. म्हणून परमेश्वराचे होता होईल तेवढे नामस्मरण केले पाहिजे. परमेश्वरावर भक्ती ठेवा, पण मनापासून ठेवा. परमेश्वराचे ध्यान करा, पण मनापासून करा. यातच परमेश्वराला तुमच्याकडून काहीच नकोय. परमेश्वर फक्त तुमच्यापाशी असलेला भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. असे तर मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेच आहे. त्यामुळे होता होईल तेवढे परमेश्वराचे नामस्मरण करा, चिंतन करा आणि मनापासून परमेश्वराची भक्ती करा. असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चला तर मग आपण सद्गुरू माऊलींचा थोडासा जय जयकार करूया. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. हो गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. असा हा माझा भक्ती संदर्भातचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यापेक्षाही जास्त परमेश्वराची भक्ती करा. आत्मा मालिक.